नमस्ते. आज आपल्या इथे नाशिक सेंटरमध्ये एक काकू आहे आणि काकूला थेरपी घेऊन खूप छान असा फरक पडलाय. तर आपण काकूला विचारूया. नमस्ते काकू. नमस्ते. काय नाव आहे तुमचं? अंजली भुरुक. अच्छा, अंजली भुरुक काकू आहेत. तुम्हाला थेरपी बद्दल कोणी सांगितलं? शेजारच्या काकूंनी अच्छा, सांगितलं. यांच्या शेजारच्या काकून ह्या थेरपी बद्दल सांगितलंय. थेरपीला यायचे पहिले तुम्हाला काय त्रास होता? माझा बीपी आहे ना 210 होता. अच्छा, बीपीचा त्रास आहे का तुला अजून? 210 म्हणजे 2 महिन्यापासून होता मला. पण डोकं दुखायचं, असं घाम आल्यासारखं व्हायचं आणि एकदम अशक्तपणा यायचं. काकूचा बीपी बघा 2 महिन्यापासून आहे. 2 महिन्यापासून काकूचा बीपी 210 होता. प्लस बीपी असल्यामुळे काकूचं डोकं पण दुखायचं, प्लस घाबरल्यासारखं पण व्हायचं आणि बॉडी थोडीशी व्हायब्रेशन करायची. ते तर एक त्रास होताच होता. त्याच्यासोबत त्यांना कंटिन्युअसली अशक्तपणा वाटायचा. आज थेरपी लिहून किती दिवस झाले तुम्हाला? 15 दिवस झाले. काकूला फक्त किती दिवस झाले थेरपी लिहून? 15 दिवस झाले. 15 दिवसात काय फरक पडलं तुम्हाला थेरपीने? माझं डोकं दुखायचं राहिलं आणि माझं बीपी पण आहे ना 110 झालं. अच्छा, खूप छान. बघा, काकूचं डोकं दुखायचं पण राहिलं आणि काकूची जी बीपी होती ती 210 होती. ती आज थेरपी घेऊन 15 दिवसात फक्त त्यांची बीपी किती आहे? 110 आहे. प्लस तुमचं थरथर पण करायचं बॉडी किंवा तुम्हाला घाम पण आल्यासारखं व्हायचं, ते आता कमी झाला. कमी म्हणजे समजा बंदच झालेला आहे, कारण बीपी एकदम त्यांचा नॉर्मल आलेला आहे. आणि डॉक्टरांनी माझी बीपीची गोळी एकदम 25 ml ची केली. पहिले किती होती? ती 75, 2 होत्या मला गोळ्या. अच्छा, बघा, काकूच्या 2 गोळ्या होत्या, पण आता डॉक्टरने त्यांची फक्त 25 ml ची गोळी ठेवलेली आहे. की थेरपी घेऊन इतका छान रिझल्ट आला. प्लस डॉक्टरने त्यांना विचारलं पण की तुम्ही असं काय केलं की डायरेक्ट 210 पासून 110 बीपी आला. 210 पासून 110 बीपी आला. काय, कशी आहे आपली थेरपी? छान आहे. छान आहे. छान. आनंद, हाच आनंद की पहिले कंटिन्युअसली डोकं दुखायचं, पण आज 15 दिवसापासून त्यांचं बिलकुलही डोकं दुखत नाही. थँक्यू मॉम हेल्थ केअर.